चंद्रपूरच्या सिंदेवाहीत नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद झाली आहे। मात्र त्याआधी 3-4 महिलांचा तिनं बळी घेतला। कदाचित ही कारवाई याआधी झाली असती तर त्या 4 महिलांचा जीव वाचला असता। या घटनेनंतर तरी प्रशासन, शासन काही हालचाल करेल का? वन्यजीव आणि मानवी संघर्षाची मालिका थांबेल का? हाच प्रश्न उपस्थित होतोय। पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। अखेर जेरबंद झाली घातक वाघीण। वाघिणीने घेतला होता 4 महिलांचा बळी। तेंदूपत्ता गोळा करताना महिलांचा घात। 7 जणी मिळून पानं तोडत असताना 4 बायाच्या मागे वाघ हल्ला केला। आम्हाला भीती वाघाची आहे। पोटासाठी आम्हाला जावं लागतं जंगलामध्ये। तेंदूपत्त्याला जाऊन पोट ना भरत आमचा। वाढलेली वाघाची संख्या आणि त्यापासून होणारा जो काही संघर्ष आहे हा निवारण्याच्या अनुषंगाने सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। भीतीच्या सावटाखाली असलेल्या चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात गावकऱ्यांचा संताप, भीती आणि दुःख। मात्र ही भीती जणू त्यांच्या पाचवीलाच पोचली आहे। जेरबंद केलेल्या वाघिणीनं तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या 4 निष्पाप महिलांचा बळी घेतलाय। 22 मे 2026 ही तारीख कौडूबाई मोहर्ले, अनुबाई मोहर्ले, सुनीता मोहर्ले आणि संगीता चौधरी या महिलांसाठी अखेरची ठरली। 7 जणी मिळून पानं तोडत असताना 4 बायाच्या मागे वाघ हल्ला केला। फॉरेस्टवाल्याला घेऊन फोन लावले। मग ते फॉरेस्टवाले आले, त्यांना धरून मग ते म्हणले आम्हाला तुम्ही कोठून पानं तोडल्या बा ते जागा दाखवा। मग त्यांना दाखवायला गेलो तर मग ते 4 बाया तिथंच होत्या। आता एवढ्या 7 जणी होतून बाया पाठ धरून गेलो ना आम्ही पान आलं तर आता कोणाला आता दाट पान एखादी भेटले माग पुढे राहते त्याच बाया। आता त्याला दिसला असेल तर बोंबलून उठल्या तर मग आम्ही झालून हुशार तर आम्ही सवानाम निघून गेलो। मग आम्ही त्याच्या अंगावर गेलो नाही बाबा। आम्हाला भीती वाघाची आहे। पोटासाठी आम्हाला जावं लागतं जंगलामध्ये। तेंदूपत्त्याला जाऊन पोट ना भरत आमचा। गावामध्ये एक रोजगार नाही। कायच्या भरोश्यावर आमचा घर जगल, कुटुंब जगल, आमचे पोरं बाळ आहेत। घर परिवार चालवा लागते आम्हाला। पैसा कुठून आणायचा? काम नाही, काही नाही या गावामध्ये। जंगलाला लागून असलेला हा परिसर, या परिसरात गावकऱ्यांना सरपणासाठीच नव्हे तर उदरनिर्वाहासाठी या जंगलावर अवलंबून राहावं लागतं। तेंदूपत्ता, मोहाची फुलं गोळा करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेकांची चूल पेटते। मात्र पोटाला 2 घास सुखाचे मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावरच जीवाचं मोल देण्याची वेळ येते। आज त्या ठिकाणी 4 महिलांचा मृत्यू झालेला आहे। आपण जर बघत असाल तर जंगलावरची निर्भरता स्थानिक गावकऱ्यांची आहे। या ठिकाणी एक मोठ्या पद्धतीची उपाययोजना करणं गरजेचं आहे, जे काही टेक्निकल कमिटीच्या रिपोर्ट्स असेल किंवा या लँडस्केपच्या ज्या गरजा असेल, कारण की जंगलावरची निर्भरता आपल्याला कमी करण्याच्या अनुषंगाने आणि वाढलेली वाघाची संख्या आणि त्यापासून होणारा जो काही संघर्ष आहे हा निवारण्याच्या अनुषंगाने सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। आणि आपण अजून किती संख्येची वाट पाहणार आहोत, किती मृत्यूची वाट पाहणार आहोत। या जंगलामध्ये वाघ, अस्वलासह इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो। त्यामुळे जंगलात समूहानं जाण्यासह वाकून काम न करणं, डोक्याच्या मागील बाजूला मानवी चेहऱ्याचं चित्र लावण्याचं आवाहन वन विभागाकडून सुरक्षेसाठी करण्यात येतं। मात्र या उपाययोजना अनेकदा अयशस्वी ठरत असल्याचं दिसतंय। या 4 महिलांचा बळी गेल्यानंतर प्रशासन पुन्हा ॲक्शन मोडवर आलंय। तात्काळ कारवाई करत वाघिणीला जेरबंद करण्यात आली आहे। सदर ठिकाणी हे नेमकी कुठला वाघ आहे हे आम्हाला आता ओळख पटवण्यासाठी 20 कॅमेरा ट्रॅप आणि 3 मोशन सेन्सर असलेले लाईव्ह CCTV कॅमेरा असा लावून ठेवलेला आहे। आणि लवकरात लवकर शक्यतो आज संध्याकाळपासूनच ते कुठला वाघाने केलेले त्याला जेरबंद करण्याची कारवाई आम्ही सुरू करणार आहोत आणि लवकरात लवकर त्याला पकडणार आहोत। चंद्रपुरासह अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना मात्र ही काही पहिलीच घटना नाही। मानव आणि वन्यजीवांची मालिका कायमच सुरू आहे। त्यात अनेकांचे बळी गेले। 2021 पासून आतापर्यंतच्या वन्यजीवांच्या हल्ल्यात एकूण 219 जणांचा मृत्यू। 2021 ते 25 दरम्यान 200 जणांचा मृत्यू। चालू वर्षात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू। गेल्या महिन्याभरात 7वी घटना। सिंदेवाही तालुक्यात रोजगाराचं साधन नाही, त्यामुळे त्यांना जीवावर उदार होऊन स्वतःसह कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जंगलाची वाट धरावी लागते। ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनानं तात्काळ ठोस उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे। अन्यथा संयम सुटेल असा इशारा नागरिकांनी सरकारला दिलाय। दुसरा कोणताही उद्योग नसल्यामुळे गावखेड्यातील लोक आज जंगलाकडे सरपण, मोहा
वेचण्याकरिता जात आहेत. अशातच वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडत आहेत. शासनाला अशी विनंती करतोय की लवकरात लवकर या भागात काहीतरी उपाययोजना करून लोकांचे जीव कुठेतरी वाचतील यासाठी प्रयत्न करावा. पोटाला 2 घास घालून जीव जगवण्याच्या धडपडीत नाहक जीव जाण्याची मालिका थांबवण्यासाठी वन्यजीव आणि मानवी संघर्ष थांबवण्याचं आव्हान शासन आणि वन विभागासमोर आहे. हे आव्हान पेलवत हा संघर्ष थांबवण्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत का, की ही मालिका हतबलपणे पाहत राहावं लागणार. चंद्रपूरहून राहुल असुटकर सह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.